नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आज कंबाईनचा पेपर झाला मित्रांनो. आज आहे 14 जून 2026 आणि मग या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये बघा 100 प्रश्न 100 गुणाचा पेपर होता. आता मग आज काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, तर प्रत्येक विषयाचे आता खरं तर आपण आज पॉलिटी म्हणजे राज्यघटना आणि पंचायत राज याचे जे 15 प्रश्न आहेत, तर त्या 15 प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. की पॉलिटीचे जे काही प्रश्न होते त्याची काठिण्य पातळी खूप सोपी होती. फक्त एक प्रश्न थोडस वेगळ्या अँगलनं विचारला होता पंचायत राजच्या बाबतीमध्ये, परंतु 14 प्रश्न मात्र आपण शिकवलेल्या घटकातले होते असं म्हणलं तर ते चुकीचं नाही मित्रांनो. माझ्याकडं बी सेटचा पेपर आहे, 1 तास वेळ होता, 11 ते 12 या वेळेत पेपर झाला आणि आता त्याचं स्पष्टीकरण घेतोय. चला, पहिला प्रश्न मित्रांनो बी सेट मध्ये पॉलिटी 51 नंबर पासून आहे. आता मग 51 नंबरचा जो काही प्रश्न आहे तर आपण बघू, तो आहे पॉलिटीचा मित्रांनो. चला आता बघा, हा तर हा प्रश्न काय म्हणतोय, खूप सोपा प्रश्न होता मित्रांनो. आता प्रश्न असा आहे बघा, एकच मिनिट. हा तर बघा प्रश्न बघा. हा तर हो का, खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. आता अभिलेख या शब्दाचा अर्थ होतो जतन करणे. आता मी नेहमी सांगतो बघा शिकवताना की सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये जेवढे खटले चालतात ते सगळे खटले रेकॉर्ड होतात आणि भविष्यकालीन स्मृती म्हणून त्या सगळ्या गोष्टी न्यायाधीश असतील किंवा इतर लोक असतील तर ते तसाच खटला जर भविष्यात घडला तर त्या खटल्याचा आधार घेऊन न्याय देतात. आता तुम्ही लक्षात काय ठेवायचं, काय विचारलंय बघा, खालील पर्यायापैकी कोणतं न्यायालय अभिलेख न्यायालय आहे, जतन करणारं न्यायालय आहे. सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट सुद्धा आहे. आता मग पर्यायाचा विचार करू आपण. सुप्रीम कोर्ट आहे का, दिवाणी न्यायालय आहे, फौजदारी न्यायालय आहे, महसूल न्यायालय आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जतन करणारं न्यायालय राज्यघटनेच्या 129 कलमाने सुप्रीम कोर्ट हे अभिलेख न्यायालय आहे. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचा पर्याय. खूप सोपा प्रश्न होता. आणि मग आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये होता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो आपण. हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. काय विचारलंय बघा, खूप सोपा पंचायत राजचा प्रश्न आहे बरं. 52 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय समजून घ्यायचा अगोदर, म्हणजे अडचण येत नाही. बघा, ग्रामपंचायतीवर प्रश्न विचारलाय. आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे घटक आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, यावर्षी ग्रामपंचायतीवर 2 प्रश्न आहेत. आता मित्रांनो बघा, ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते, टॅक्स है ना. आता मग कुठलं शुल्क वसूल करू शकते, तर बघा पर्याय दिले. बस तिकीट शुल्क नाही करू शकत मित्रांनो. घरपट्टी करते का, करते. घरपट्टी, यात्रा कर, मनोरंजन कर है ना, दिवाबत्ती कर. आता मग इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, घरपट्टी करते का, करते. आयकर करते का, नो मित्रांनो. सीमा शुल्क, नो. म्हणजे 52 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे कोणता, 2 नंबरचा पर्याय. हा सुद्धा खूप सोपा प्रश्न. आता मग त्याच्यानंतर 53 नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो आपण. चला, आता हा सुद्धा खूप सोपा प्रश्न मित्रांनो. आता काय विचारलाय समजून घ्या. बघा हो का, की भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकासाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे. आता 12वी अनुसूची कधी जोडली संविधानाला, तर 12व्या अनुसूचीत 74व्या घटनादुरुस्तीनं जोडली. आता मग 243W या आर्टिकल मध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये आहे ना, एकूण 18 विषय आहेत. आता मग 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकासाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे. आता शहराचा विषय मित्रांनो बघा, शहरी दारिद्र्य निर्मूलन असेल का, यस.
आहे ना, खूप सोपा हा. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन असेल का? राहणारच, ग्रामीण असू द्या किंवा शहरी असू द्या. ओके, हा सुद्धा पर्याय करेक्ट मित्रांनो. त्याच्यानंतर क नंबर आहे चर्मसंस्काराचे चर्मोदय कारखान्यांचे नियमन. कारखाना शक्यतो शहरातच असतो मित्रांनो. आणि मग चर्म उद्योग म्हणजे आहे ना कुठला उद्योग? तर जे काही कातड्याचे जे काही शूज आहेत वगैरे वगैरे आहे ना. आता मग हे सुद्धा विधान बरोबर आहे मित्रांनो, 12व्या अनुसूचीमध्ये त्याचं कार्य आहे. आणि सर्वात शेवटी आहे शहरी वनीकरण. झाडं तर ग्रामीण भागात बी राहतात तरी शहरात बी राहतात. त्याच्यामुळं 53 नंबरचे जे काही विधान आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ना कुठला आहे बघा? अ ब क ड आहे का बघा? तर बघा 4 नंबरचा प्रश्न खूप भारी प्रश्न आणि खूप सोपा मित्रांनो प्रश्न. म्हणजे अशा पद्धतीनं 51, 52, 53 3 प्रश्न बघितले मित्रांनो. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे, थोडस झूम करतो. आता बघा काय विचारलाय आधी समजून घ्यायचं बरं. आता प्रश्न असा विचारलाय मित्रांनो, हा तर प्रश्न बघा आधी. हा यस, चला. खालील योग्य कथने ओळखा. आहे ना, खूप भारी प्रश्न आहे बरं हा. आता काय म्हणतोय बघू प्रश्न आपण. यस, चला. खालीलपैकी योग्य कथने ओळखा असं विचारलंय. अ नंबरचं कथन दिलंय संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते का? करता येते. प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि दुसरा प्रश्न त्याच प्रश्नात आहे. हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1973 मध्ये पहिल्यांदा उपस्थित झाला मित्रांनो. आता इथं लक्ष द्या. 368 कलमानं संविधानाच्या सरनाम्यात किंवा प्रियांबल मध्ये चेंजेस करता येतात, पण की दुरुस्ती करता येते हा प्रश्न केशवानंद भारती खटल्यात नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये आहे ना काय स्ट्रक्चर मांडलं होतं सुप्रीम कोर्टानं? तर जी मूळ संरचना आहे त्याचं स्ट्रक्चर मांडलं होतं. म्हणजे मूळ संरचनेमध्ये राज्यघटनेच्या चेंजेस करता येत नाहीत. राज्यघटनेत बदल करता येतो पण भारतीय राज्यघटनेची मूळ संरचना बदलता येत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की बरेचसे पूर्वीचे खटले आहेत. आता ए के गोपालन विरुद्ध मद्रास राज्य खटला आहे ना. तर अशा खटल्यामध्ये त्याच्यामुळं पहिल्यांदाच प्रश्न उपस्थित झाला असं म्हणता येत नाही. म्हणजे हे विधान काय आहे मित्रांनो? योग्य कथन ओळखायचं रॉंग आहे ना. पहिलं विधान बरोबर होतं पण याच प्रश्नातलं दुसरं विधान रॉंग आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान दिलंय बघा. सप्टेंबर 2025 पर्यंत 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली. बरोबर आहे, उद्देश पत्रिकेमध्ये एकदाच बदल झाला. काय बदल झाला? तर 3 वर्ड्स उद्देश पत्रिकेमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये नव्यानं ऍड केले आहे ना. कुठले कुठले? धर्मनिरपेक्ष, समाजवाद आणि एकात्मता. म्हणजे हे विधान बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे 54 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर काय असेल? तर बघा फक्त ब आहे ना 54 नंबरचं नंबर 2. त्याच्यानंतर मित्रांनो चला पुढे जाऊ. 55 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय समजून घ्या. आता बघा प्रश्न काय विचारलाय आधी बघायचं थोडस. चला आता बघा. यस, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध. आता मी शिकवत असताना नेहमी सांगतो पोरांना काय की केंद्र राज्य कायदेविषयक संबंध त्याचा आर्टिकल, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध त्याचा आर्टिकल, आणि केंद्र राज्य आर्थिक इकॉनॉमिकल संबंध म्हणजे आर्थिक संबंध याचा आर्टिकल. आता मग प्रशासकीय संबंधावर प्रश्न आहे, जोड्या लावा आहे ना. एकच मार्काला आहे पण बघा 4 आर्टिकलवर प्रश्न आहे. आता काय विचारलंय बघू. केंद्र राज्याच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील योग्य जोड्या जुळवा. इकडे 256, 257, 258 हे 260 असे आर्टिकल दिलेत. आता मग या पर्यायाचा जर विचार केला बघा की 256 आर्टिकल खरं तर फॅक्च्युअल डाट्यावर प्रश्न आहेत त्याच्यामुळं आर्टिकल आपल्याला हे माहितीच असतात. आता मग काय आहे बघा की 256 आर्टिकल काय म्हणतंय? तर राज्य आणि केंद्रांचं दायित्व या आर्टिकल मध्ये सांगितलंय. म्हणजे 2 नंबरचं विधान मित्रांनो. त्याच्यानंतर बघा 257 आर्टिकल काय सांगतंय
तर 257 आर्टिकल सांगतंय काही प्रकरणामध्ये राज्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. त्याच्यानंतर 258 हे आर्टिकल काय सांगतंय तर बघा, केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्याचा अधिकार आहे ना. आणि 260 आर्टिकल काय सांगतंय मित्रांनो, 3 नंबर, भारताच्या बाहेरील प्रदेशाच्या संबंधात केंद्रांचा अधिकार क्षेत्र. म्हणजे या पर्यायाचा जर विचार केला मित्रांनो तर हे पर्याय आहे 2 नंबरचं विधान करेक्ट आहे. फॅक्च्युअल डाट्यावर प्रश्न होता, सगळ्याच मुलांना या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं 55 नंबरचा प्रश्न 2 नंबरचं करेक्ट उत्तर मित्रांनो. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे नेक्स्ट. चला आता 56 नंबरचा प्रश्न बघा की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे मार्गदर्शक तत्वावर प्रश्न विचारलाय. खूप भारी प्रश्न मित्रांनो. आता मी नेहमी सांगतो पोरांना, मार्गदर्शक तत्वे कोणासाठी असतात तर मार्गदर्शक तत्वे शासनासाठी असतात. शासनाला दिशा दाखवण्याचं काम जर कोण करत असेल तर मार्गदर्शक तत्वे करतात. आता मग काय विचारलंय आधी समजून घेऊ आपण. बघा प्रश्न आहे 56 नंबरचा. बरं, खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि सगळ्याच विद्यार्थ्याला हा प्रश्न येतो. बरं, एवढा भारी आहे, सोपा प्रश्न. अगदी सरळ सेवेचे विद्यार्थी सुद्धा हे प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. एवढा सोपा प्रश्न आहे. बघू प्रश्न आपण काय म्हणतोय 56 नंबरचा. खालीलपैकी कोणते तत्व आहे ना, म्हणजे मार्गदर्शक तत्व म्हणायचं आहे बरं, की भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही आहे ना. भाग आहे विचारले का नाही तर नाही. आता मग बघू 4 पर्याय दिलेत. सर्वांसाठी रोजगारांच्या तरतुदी, यस मित्रांनो, मार्गदर्शक तत्व आहे ना. रोजगार मिळवून देणं गव्हर्नमेंटचं काम आहे. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, कायदा सुद्धा केलाय बघा 1976चा भारतीय पार्लमेंटनं. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर शांततेनं शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, मित्रांनो हे येत नाही. का बरं येत नाही? कारण फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 19 मध्ये की विनाशस्त्र एकत्र जमणे हे आहे. म्हणजे हे येत नाही. बरं, आपल्याला येत भाग नाही विचारलंय मार्गदर्शक तत्वाचा. आणि चौथा आहे का बघू आपण, कामगारांसाठी योग्य वेतन, यस मित्रांनो. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 3 नंबरचं विधान आहे ना. तत्वाचा भाग नाही म्हणजे चुकीचं, तर 3 नंबरचं विधान. खूप भारी प्रश्न होता आणि या पद्धतीनं आजच्या कंबाईनच्या पेपरमध्ये होता. त्याच्यानंतर 57 नंबरचा प्रश्न विचारला मित्रांनो, राज्य लोकसेवा आयोग आहे ना, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्याचा लोकसेवा आयोग. आपण नेहमी सांगतो बघा. आता मग मी नेहमी सांगतो पोरांना की केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष असेल, सदस्य असेल, याची नेमणूक राष्ट्रपती करतोय. राज्याच्या लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष सदस्य असेल तर याची नेमणूक राज्यपाल करतोय. पण पदावरून दूर करायचं असेल तर देशाचा राष्ट्रपती करतोय. आता मग प्रश्न काय विचारलाय, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते, कसं टाकता येते तर बघा नंबर 1 विधान दिले, उच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर. नो मित्रांनो, आता राष्ट्रपती आहे म्हटलं की काय सर्वोच्च न्यायालय, म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. बरं, आता इथं महाभियोग संसदेत वगैरे नाही, पण सुप्रीम कोर्टात त्याची जर चौकशी झाली आणि चौकशीमध्ये तर दोषी आढळला असा अहवाल राष्ट्रपतीकडे प्राप्त झाला तर राष्ट्रपती पदावरून दूर करतात. म्हणजे 57 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचा विधान. खूप भारी प्रश्न आहे हा आणि सोपा आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न मित्रांनो खूप सोपा आहे का, म्हणजे पिरियांबल वर प्रश्न आहे. बरं, म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यावर प्रश्न आहे 58 नंबरचा. बरं, काय म्हणतंय बघा, भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात काय होते, आम्ही भारताचे लोक, तेव्हा आहे ना. सरनामा, उद्देश पत्रिका पंडित नेहरूंनी बनवली आणि अमेरिकेकडून आपण स्वीकारली. आता कुठला शब्द स्वीकारला अमेरिकेकडून, इथं आम्ही अमेरिकेचे लोक होतं. म्हणजे भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यात ही अशी सुरुवात आहे ना. डोळे झाकून म्हणण्यापेक्षा अमेरिका. खूप सोपा प्रश्न. आणि मग 58 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. म्हणजे पॉलिटीचे खूप सोपे प्रश्न होते. त्याच्यानंतर सरपंच आणि उपसरपंचावर प्रश्न विचारलाय, हा सुद्धा खूप सोपा आहे मित्रांनो. म्हणजे ग्रामपंचायतीवर मला वाटतं 3 प्रश्न आहेत है ना. आता मग प्रश्न काय विचारलाय बघू आपण, अगोदर समजून घेऊ. आता सरपंच आणि उपसरपंच ह्याच्यावर अविश्वास ठराव जर आणायचा असेल, आणता येतो का? आणतो. आता सरपंचाची निवड ही जनतेमधून आहे
सरपंच हा गावचा राजा आहे आणि मग या सरपंचाला जर पदावरून दूर करायचं असेल तर कसं केलं जात आहे? प्रश्न काय विचारला आधी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडस लक्षात येईल. मित्रांनो प्रश्न बघा. प्रश्न असा विचारलाय की सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? जिल्हाधिकाऱ्याला काय? नाही. ग्रामसेवकाला? नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला? नाही. तर तहसीलदाराला द्यावी लागते, हे ना. तहसीलदार 7 दिवसात विशेष सभा बोलवतात आणि सरपंच असेल की उपसरपंच असेल बहुमतानं त्याला पदावरून दूर केलं जातं. जनतेतली निवड आहे सरपंचाची. पहिले 2 वर्ष अविश्वास ठराव दाखल करता येत नाही. एकदा अविश्वास ठराव फेटाळला पुन्हा 2 वर्ष नाही आणि सर्वात शेवटी 6 महिने नाही. म्हणजे खूप सोपा प्रश्न हा सुद्धा. 59 नंबरचा प्रश्न, करेक्ट उत्तर 2 नंबरचा पर्याय. त्याच्यानंतर 60 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा. हा सुद्धा मार्गदर्शक तत्वावर प्रश्न आहे ना. आता काय म्हणतोय मार्गदर्शक तत्वावर प्रश्न? तर बघा, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. आता मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट आहेत का? नाही, आहे ना. ती गैर न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत. बरोबर आहे. योग्य कथन ओळखायचं आहे. त्यांना नैतिक आणि राजकीय आधार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे जे केंद्र सरकार असेल की स्टेट गव्हर्नमेंट असेल, है ना, तर त्याला राजकीय आणि नैतिक आधार आहे. बरोबर आहे. त्याच्याशिवाय ते अंमलात आणली जात नाहीत. ती समूहाच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देतात. बरोबर आहे. शासनासाठी असतात पण शासनाला दिशा दाखवण्याचं काम करतात. सरकारनं लोककल्याणकारी राज्य निर्माण करावं म्हणून मार्गदर्शक तत्वे उपयोगी ठरतात. आणि विधान दिले त्याच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे 60 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा पर्याय. खूप भारी प्रश्न होता. मार्गदर्शक तत्वावर प्रश्न होता बघा. त्याच्यानंतर शोषणाच्या विरुद्धच्या हक्कावर सुद्धा प्रश्न आहे का 23 आणि 24. आपण वर्गात शिकवताना व्यवस्थित घेतो मित्रांनो. आता मग प्रश्न काय विचारलाय तर बघा, खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही आहे? नाही विचारलं, नाही विचारलं. आता मग पर्याय दिलेत मित्रांनो बघा. मानवी तस्करीला प्रतिबंध करणं, बरोबर आहे कलम 23 मध्ये. मानवी व्यापार, वेठबिगारी, सक्तीची मजुरी याला प्रतिबंध करणं, आहे ना. माणसाचा व्यापार वस्तूप्रमाणे नाही. मानवी व्यापार अनैतिक प्रतिबंधात्मक कायदा भारतीय संसदेने 1956 मध्ये केला. किमान मजुरी कायदा 1948, समान काम समान वेतन कायदा 1976, वेठबिगारी निर्मूलन कायदा 1976, कंत्राटी कामगार कायदा 1970. म्हणजे आहे ना, कलम 23 या आर्टिकल मध्ये मानवी तस्करीला प्रतिबंध करणं आहे. बालमजुरीला बंदी नाही कारण कलम 24 आहे ना. खाणीमध्ये किंवा अन्य जोखमीच्या ठिकाणी लहान मुलांना कामाला ठेवण्यास मनाई आहे ना. बाल कामगार प्रतिबंधात्मक नियमन कायदा भारतीय संसदेनं 1986 मध्ये केला. म्हणजे कलम 23 मध्ये हे नाही. खालचं आहे का बघू आपण. सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध, यस. सार्वजनिक उद्दिष्टासाठी सक्तीची सेवा, यस मित्रांनो, आहे याच्यामध्ये, है ना. केंद्र सरकार असेल की राज्य सरकार असेल की सार्वजनिक उद्दिष्टासाठी एखादी सेवा सक्तीची करू शकते. अगदी शालेय स्तरापासून NCC असेल, NSS असेल किंवा आता दुष्काळाच्या स्थितीमध्ये किंवा कोरोनाच्या महामारीमध्ये आवाहन केलं तर सरकारनं, तरुणांनो पुढे या. आणि मग लक्षात ठेवायचं की या आर्टिकल 23 मध्ये 3 गोष्टी येतात, फक्त 2 नंबरचं येत नाही. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचा पर्याय. खूप भारी प्रश्न होता हा. आणि 61 नंबरचा या पद्धतीनं प्रश्न होता, त्याचं उत्तर आपण बघितलं. आता पुढे जाऊ मित्रांनो. चला, हा आता संविधान सभेवर प्रश्न आहे. राज्यघटनेची निर्मिती हे प्रकरण मी पोरांना नेहमी सांगतो, पोरांनो, की ह्याच्यावर एखादा दुसरा प्रश्न 100% राहतो. आता मग प्रश्न काय विचारलाय बघा. आधी समजून घेऊ आपण प्रश्न बघा. हा आता प्रश्न असा विचारलाय काय बघा. यस, 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल झाला. म्हणजे जी काही असेंब्ली होती त्याचं स्ट्रक्चर चेंज झालं भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने 1947 मध्ये. आता मग पहिलं विधान दिलंय काय बघा. या कायद्याने संविधान सभेला
ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेल्या कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला आहे ना. आता काय बदल केला बघा, या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारताच्या संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला नाही, दिला, कारण संसदेला सार्वभौम बनवले. ओके, आता इथं योग्य विधान ओळखायचं आहे बरं. ओके, त्याच्यानंतर म्हणजे संसदेला सार्वभौमत्व प्राप्त झालं. त्याच्यानंतर दुसरं विचारलंय, संविधान सभा ही विधिमंडळ संस्था देखील बनली. आता जेव्हा संविधान सभेमध्ये राज्यघटना लिहायचं काम सुरू असायचं तेव्हा अध्यक्ष कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि जेव्हा कायदे बनवायचं काम सुरू असायचं त्यावेळेस अध्यक्ष राहायचे गणेश वासुदेव मावळणकर. 17 नोव्हेंबर 1947 मध्ये त्यांची निवड झाली. आता हे विधान सुद्धा बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर बघा की त्याच्यानंतर विचारलंय, सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधानिक संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करत असे तेव्हा अध्यक्षपद राजेंद्र प्रसाद नो, गणेश वासुदेव मावळणकर आहे ना. म्हणजे हे विधान चुकीचं आहे बरं. आता पहिलं विधान आणि दुसरं विधान बरोबर आहे, कारण या कायद्याने म्हणजे 47च्या कायद्यानं संविधान सभेला सार्वभौम प्राप्त झालं. संविधान सभा विधिमंडळ संस्था देखील बनली आहे ना. आणि जेव्हा विधिमंडळ संस्था असेल तेव्हा अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव मावळणकर होते आहे ना. आता आपण हे नेहमी शिकवलंय त्याच्यामुळे काही काळजी करू नका. खूप सोपा प्रश्न होता. योग्य कथन ओळखायचं अ आणि ब आहे ना. ओके, संविधान सभेला सार्वभौम बनवतं बरं स्वातंत्र्याच्या कायद्यानं. त्याच्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो, 63 नंबरचा प्रश्न. खूप सोपे प्रश्न होते. आता हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आता राज्याच्या विधिमंडळाच्या संदर्भात विचारलाय बरं. काय विचारलाय बघा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा, बघा म्हणजे आयोगानं पोरांनी चुका करावं. विधानसभा का विधान परिषद हे लक्षात ठेवायचं. विधानसभा निर्माण केलेली आहे. आता 168 कलम काय म्हणताय, प्रत्येक राज्यासाठी एक राज्य विधिमंडळ असेल आणि त्या राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल, विधानसभा, काही राज्यात विधान परिषद असेल. 169 कलम काय सांगतंय, एखाद्या राज्यात नवीन विधान परिषद निर्माण करायचा, विधान परिषद म्हणालो मी, आणि असलेली विधान परिषद नष्ट करायचा आहे तर तो अधिकार असतो भारतीय संसदेला 169 कलमानं. आता इथं काय विचारलंय, प्रत्येक घटक राज्यात विधानसभा विचारलंय, निर्माण केलेली आहे. म्हणजे रचनेवर प्रश्न विचारलाय त्याच्या आर्टिकलवर. तर हो का की कलम 170 मध्ये विधानसभेची रचना आहे आणि 171 मध्ये विधान परिषदेची रचना आहे ना. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं 1 नंबरचं विधान हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे एखाद्या राज्यात जर नवीन विधानसभा निर्माण करायचं असेल तर 170 आर्टिकल आणि विधान परिषद म्हणलं की 169. ओके, आता जर इथं विधान परिषदेच्या रचनेचं विचारलं असतं तर 171. ओके, जायचं पुढे. आता त्याच्यानंतर बघा हा सुद्धा आता थोडासा हा जो प्रश्न आहे तर हा ग्रामपंचायतीवरच विचारलाय, पण ह्याचा फॅक्च्युअल डाटा कुठं सापडत नाही बरं. त्याच्यामुळं आता म्हणजे 15 प्रश्नापैकी 14 प्रश्न पॉलिटीचे एकदम सोपे होते. आता हाच प्रश्न थोडासा नवीन आहे, पण आपण जेव्हा ऑडिटच्या संदर्भात विचारलाय आणि मग हे जे ऑडिट आहे बघा, थोडस झूम करतो. यस, चला हो का, प्रश्न काय विचारला आधी समजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला अडचण येत नाही. 64 नंबरचा प्रश्न, उपलेखापरीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणं अगत्याचे असते. आता हा डाटा कुठं पुस्तकात सापडत नाही, पण जर तुम्ही हा संदर्भ पाहिला तर खरं तर 20 ते 30 ग्रामपंचायती असायला पाहिजे असा डाटा आहे बरं. मुख्य पंचायती असणं म्हणजे ऑडिट करताना, तपासणी करताना असणं काय आहे, अगत्याचं असतंय असं दिलंय. आता खरं तर 20 ते 30 आकडा दिलाय, पण ह्याच्यात 30 नाही आणि 20 आहे. त्याच्यामुळं आयोग या प्रश्नाचं काय उत्तर देत आहे आपण बघू, पण ह्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो 3 नंबरचा पर्याय. फक्त वेगळा प्रश्न हा होता, ह्याचा डाटा सापडत नाहीये. तुम्ही जर ह्याच्यावर बघितलं, गुगलवर वगैरे बघितलं तर तो सापडत नाही, पुस्तकात हा संदर्भ नाहीये. त्याच्यामुळं फक्त हा वेगळा प्रश्न होता आणि कुठल्याही विषयाच्या संदर्भामध्ये 15 पैकी 15 प्रश्न येतील याची गॅरंटी राहत नाही. कारण आयोगाची मानसिकता आपल्याला, आयोग हा आपल्या डोक्याच्या बाहेरचा राहतो आणि एखादा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल 3 नंबरचा पर्याय. पण आयोग काय देतंय हे आपण थोडंसं वेट करू.
त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, सर्वात शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कोणता? 65 नंबरचा प्रश्न. आता काय म्हणतोय बघा, तर 65 नंबर, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे? खूप सोपा प्रश्न. आता मग थोडस काय केलंय बघा आयोगानं यावर्षी, 12व्या अनुसूचीवर प्रश्न विचारलाय है ना, आणि दुसरी गोष्ट 74वी घटना दुरुस्तीवर विचारलंय. कारण 74व्या घटना दुरुस्तीला फोकस केलंय असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. आता कधी झालते 74वी घटना दुरुस्ती? 92चा अधिनियम आहे आणि 1 जून 1993ची अंमलबजावणी आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला वैधानिक दर्जा जर कुठल्या घटना दुरुस्तीने मिळाला असेल शहरी भागाला तर 74व्या घटना दुरुस्तीने. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 3 नंबरचा पर्याय. असे एकूण 15 प्रश्न आपल्या पॉलिटीचे होते आणि हे 15 पैकी 14 प्रश्न आपण शिकवलेल्या घटकातले होते असं मी अभिमानानं सांगू शकतो. खूप चांगली प्रश्नपत्रिका होती. जे पोरं महाराष्ट्रात टॉपर येतात त्यांना सुद्धा 100 पैकी किमान 60-61 मार्कच राहतात. त्यामुळे काळजी करायचं नाही है ना. पेपर कसा होता असं जर तुम्ही मला विचारत असाल तर पेपर खूप भारी होता. कट ऑफ जास्त वाढणार आहे याच्यात तिळमात्र शंका नाही. पण मित्रांनो ती प्री झाली, आता मेनच्या दृष्टीनं पावलं टाका. मेन्स साठी तुम्हाला पुन्हा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मेनसाठी मी तुमच्यासाठी पॉलिटी या विषयाच्या संदर्भात नेहमी उपलब्ध असणार आहे. मित्रांनो 1-2 ओळी म्हणतो आणि थांबतो, माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, वही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. धन्यवाद मित्रांनो. नवीन भागात पुन्हा भेटू, तोपर्यंत इथंच थांबतो. थँक्यू.